तर मागच्या भागात आपण पाहिलं की दयाल सर इतक्या समस्या निर्माण करतो की शेवटी ते विद्यार्थी त्याच्यासमोर दया मागायला लागतात. तेव्हा तो त्यांच्या आईवडिलांना फोन करून कॉलेजमध्ये केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती देतो आणि त्या प्रेमी जोडप्याचं आयुष्य जिवंत नरक होतं. ही माहिती मला सिनियर्सकडून मिळाली आहे. त्यामुळे तो वर्गात असो वा कॅम्पस कुठेही अजवळ असो, खूप सावध राहा. पृथ्वी वर्गातील आणखी एक विद्यार्थी सगळ्यांना चेतावणी देत म्हणाला. हे ऐकून तर इतर विद्यार्थ्यांची धडधड वाढली आणि कपडावर घामाच्या धारा फुटल्या. अमरने घाम पुसत मनाशी ठरवलं की आपल्या प्रेमाचं प्रकरण दयाल सरांपासून गुप्त ठेवायचं. मिशिका घाबरून थरथरली आणि स्वतःलाच सांगितलं, कुणावरही प्रेम करायचं नाही. पुढची 4 वर्ष संन्यासी जीवन जगायचं. रेणूच्या डोळ्यातून मात्र भूतकाळ आठवून अश्रू गळू लागले. रेणू, सगळं ठीक आहे ना? काय झालं तुला? मिशिका काळजीने विचारते. दयाल सरांनी जे काही सांगितलं ते खरंय. मला पण या कॉलेजच्या हंकने फसवलं होतं. रेणू रडतच म्हणाली आणि निघून गेली. रेणू गेल्यावर मिशिकाच्या मनात कुतूहल दाटलं. तिने शेजारी बसलेल्या मुलीकडे वळून विचारलं, हा कॉलेजचा हंक कोण? अंशुल. अंशुलच आहे आपल्या कॉलेजचा हंक, ती मुलगी म्हणाली आणि हे ऐकून मिशिका ठक्क झाली. फसवणूक करणारा? तो म्हणतो मला त्याच्याबद्दल भावना आहेत आणि तोच रेणूचं हृदय तोडून गेला होता. मिशिका, तुला त्याच्याजवळ खूप सावध राहावं लागेल. हा जादूगार आपल्या गोड बोलण्याने कोणालाही प्रेमात पाडतो. मिशिकाने स्वतःशीच पुटपुटलं. मिशिका रेणूची वाट पाहत राहिली, पण ती क्लासलाच आली नाही. मी घरी चालले. मला या दुःखातून बाहेर पडायला 1-2 दिवस एकटं राहायचं आहे. प्लीज राग करू नकोस, रेणूने मिशिकाला मेसेज केला. हे वाचून मिशिकाचं मन उदास झालं. लंच ब्रेकमध्ये अंशुल तिच्याजवळ कॅन्टीनमध्ये आला, पण मिशिकाने तिच्या भावनांना आवर घातला आणि त्याला नाकारलं. तो तिच्याकडे येत असताना तिने चेहरा दुसरीकडे वळवला. आपल्या रिलेशनबाबत मी थोडा बिनधास्त आहे. काय झालं? तू माझ्याशी असं विचित्र का वागतेस? अंशुलने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. मिशिका गप्प राहिली आणि कपाळावर आठ्या चढवल्या. तू माझ्याशी बोलणार नाहीस का? अंशुलने शांतपणे विचारलं. नाही, मिशिकाने कठोर आवाजात उत्तर दिलं आणि कॅन्टीनमधून निघून गेली. काय झालंय तिला? ती माझ्याशी असं उद्धटपणे का वागत आहे विनय? अंशुलने परत येताना विचारलं. मला वाटतं ती परिणामांपासून घाबरते. जर तिने नाही म्हटलं असेल तर तिला त्रास देऊ नकोस. तिचं नो आपल्याला मान्य करावंच लागेल आणि मी हे गंभीरपणे म्हणतोय. अंशुल, विनय ठामपणे म्हणाला. मला माहिती आहे नोचा अर्थ काय असतो, पण तिने स्पष्ट नाही म्हटलं नाही. ती फक्त विचित्र वागते. काहीतरी आहे जे ती माझ्यापासून लपवते. उशीर होण्यापूर्वी मला ते समजून घ्यायलाच हवं. काही गैरसमज आणि तर्कांमुळे मी तिला गमवायचं नाही, अंशुलने तिच्याबद्दल विचार करत सांगितलं. जर हा गैरसमज असेल तर तो जास्त काळ टिकणार नाही. मी माझ्या गुप्त स्रोतांकडून याबद्दल माहिती काढून घेतो, विनय म्हणाला आणि मेसेज केला. त्या दिवशी अंशुलने पुन्हा मिशिकाशी बोलायचा प्रयत्न केला नाही. जरी ते एकमेकांच्या नजरेसमोर आले तरीही त्याने तिच्याकडे न पाहता शांतपणे चालत गेला. हे पाहून मिशिकाला विचित्र वाटलं. तिच्या मनात होतं की त्याने तिच्याशी बोलायला हवं होतं. कुठेतरी तीच त्याला पुन्हा बोलावं असं मनातून वाटू लागलं. 2 दिवस शांततेत गेले. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ भटकत चालताना मिशिकाने अंशुलला पाहिलं आणि लगेच डोकं खाली केलं. हे पाहून वरुण आणि त्याचे मित्र खुश झाले. मिशिकाचं अंशुलकडे थंड वर्तन पाहून वरुणच्या चेहऱ्यावर गर्वाची छटा उमटली. मिशिका, रेणू हसत वर्गात आली. मिशिकाने अर्धवट स्मित दिलं आणि तिची चौकशी केली. मी ठीक आहे, पण तू एवढी उदास का दिसतेस? रेणूने काळजीने विचारलं. काही नाही, मी ठीक आहे. मिशिकाने विषय बदलला आणि उर्वरित अभ्यासक्रमावर चर्चा सुरू केली. तू अजून अंशुलशी बोलतेस का? रेणूने विचारलं. ते सोडून दे, आपण अभ्यासावर लक्ष देऊया. मला आता त्याच्याशी बोलण्यात काहीही रस नाही. ते फक्त एक तात्पुरतं आकर्षण होतं. तुला काळजी करण्याची गरज नाही, मी ठीक आहे, मिशिकाने कळवटपणे सांगितलं. हे ऐकून रेणू चकित झाली. पण जेव्हा तू त्याला पाहतेस तेव्हा तुझ्या डोळ्यात एक चमक दिसते. नेमकं काय झालंय तुला? रेणूने मनात विचार केला पण गप्प राहिली. लंच टाईमला रेणूने मिशिकाला कॅन्टीनमध्ये येण्यास सांगितलं पण तिने सरळ नकार दिला. मी माझा डबा आणलाय. हे ऐकून रेणू बुचकळ्यात पडली, कारण मिशिकाला नेहमी कॅन्टीनचं जेवण आवडायचं. काही दिवसांपूर्वीच तिने कॅन्टीनसाठी मासिक पास काढायचीही चर्चा केली होती आणि आता अचानक डबा का? रेणूला हे संशयास्पद वाटलं. तेवढ्यात अंशुल वर्गात घुसला आणि थेट मिशिकाचा हात धरला. मिशिका अवाक झाली आणि सहाध्यांसमोर लज्जित झाली. सोड मला, मला तुझ्याशी बोलायचं आहे, बाहेर ये, नाहीतर मी तुझ्याच वर्गात बसून राहीन, अंशुलने ठामपणे मागणी केली. अमरने हे पाहून दातोट खाऊन रागाने ओरडला. तू तिला का त्रास देतोयस? हे माझं आणि तिचं प्रकरण आहे, त्यामुळे शांत राहा आणि मध्ये पडू नकोस, अंशुल कठोर आवाजात म्हणाला.
मला तुझ्याशी बोलायचं नाही. मला तुझा तिटकारा आहे. मला एकटं सोडून दे. मिशिकाने मोठ्याने ओरडून हात सोडवण्याचा प्रयत्न केला. फक्त एकदा माझ्याशी एकांतात बोल, मग मी पुन्हा तुला त्रास देणार नाही. अंशुलने विनवणी केली. मिशिकाचं मन हळूहळू वितरायला लागलं, पण तिने स्वतःला आवरलं. तिला त्याच्यासमोर कमकुवत पडायचं नव्हतं. अचानक अंशुलने दुसऱ्या हाताने आपली मान धरली आणि जोरात रडला. मिशिकाचे डोळे मोठे झाले तेव्हा तिने वरुणला मागून अंशुलवर मारताना पाहिलं, पण तरीही अंशुलने मिशिकाचा हात घट्ट धरला. रेणू घाबरून थरथरली. मला सोड, मिशिकाने ओरडून सांगितलं. नाही, अंशुलने वेदना सहन करत सांगितलं. तिला सोड. अरे वेडे, आपल्या विभागात एखादी मुलगी का शोधत नाहीस? नेहमी त्रास का शोधत बसतोस? वरुणने क्रिकेट बॅटने अंशुलच्या पाठीत मारलं. अंशुलला खूप राग आला आणि त्याला वरुणशी लढायचं होतं, पण मिशिकाचा हात त्याच्या हातात होता. त्यामुळे त्याने शांत राहण्याचा निर्णय घेतला. तुझी हिंमत कशी झाली? तरीही तू तिचा हात धरलेला आहेस. मी तुला चेतावणी देतोय, मला उत्तेजित करू नकोस. वरुण ओढत मिशिकाचा हात अंशुलच्या ताब्यातून फोडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला यश मिळालं नाही. निराश झालेल्या वरुणने आपल्या मित्रांना आदेश दिला की अंशुलचा हात सोडवण्याआधी त्याला मारून ठेवा. अंशुल ठाम होता आणि मिशिकाला जाण्याची परवानगी देणार नव्हता. जरी मिशिका शारीरिकदृष्ट्या दुखावलेली नव्हती, तरी ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली, कारण तिने पाहिलं की अंशुल किती वेदनेत आहे. तिने त्याला या त्रासात पाहून रडायला लागली. ही हृदयद्रावक दृश्य होती, जिथे अंशुलवर क्रिकेट बॅट, डस्टर आणि जवळच्या उपलब्ध वस्तूंचा वापर करून मारत होते. त्याच्या ताब्यातून मिशिकाचा हात सोडवण्यासाठी अंशुल खूप रक्तस्राव झाला होता. त्याची नजर मिशिकावर होती. रेणूने हे पाहून अंशुलच्या मिशिकाप्रतीच्या बांधिलकीवर प्रभावित झाली. ती घाबरली नव्हती आणि पुढे आली. तिने वरुणला जोरात थप्पड मारली. हे त्यांच्यातलं आहे. एका व्यक्तीला मारण्यासाठी तुझ्या गँगला घेऊन येण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्याला कमकुवत समजून घेऊ नकोस. तो फक्त मिशिकासाठी या वेदना सहन करत आहे. आमच्या वर्गातून बाहेर पडा लगेच. रेणूने वरुणच्या कॉलरला धरून त्याला बाहेर ओढलं. वरुणने आपलं डोकं खाली वाकवलं आणि मित्रांसह वर्गाबाहेर उभा राहिला. शीना, जिच्या डोळ्यांनी रेणूचं वरुणला थप्पड मारताना पाहिलं होतं, रागाने आपली मूठ घट्ट केली आणि रेणूकडे चालली. अरे ज्युनियर, तुझी हिंमत कशी झाली त्याला अशा प्रकारे थप्पड मारण्याची? शीनाने ओढत रेणूकडे हात उंच केला. वरुणने शीनाला थांबवलं आणि चेतावणी दिली. माझ्या मुलीला दुखवायची हिंमत करू नकोस. ती माझं प्रेम आहे आणि ती मला काही करू शकत नाही. तिला माझ्यावर पूर्ण हक्क आहेत. मिशिकाचं डोकं वरुणच्या बोलण्यावर फिरायला लागलं. विनय मिशिकाच्या वर्गात धावून आला. अंशुलने हळूहळू मिशिकाचा हात सोडला आणि अचेतन अवस्थेत पडला, ज्याने वर्गातील विद्यार्थ्यांना धक्का दिला. विनयने त्याला काळजीपूर्वक धरलं आणि त्याच्या गालावर हलकेच टॅप करत नाव घेतलं, पण अंशुल जागा झाला नाही. मिशिका, तू इतकी कठोर मुलगी आहेस. तुला असं करून त्याला शिक्षा द्यायला नको होतं. तो तुझ्याशी रेणूच्या प्रेमाबद्दल बोलायला आला होता. तू अंशुलला चुकीचं समजून घेतलंस. विनय जोरात ओरडला. मिशिकाचे डोळे सुजले. ती सतत रडत होती आणि अंशुलच्या परिस्थितीला पाहून दुःखी झाली. या क्षणापासून तू मुक्त आहेस. मी पाहीन की अंशुल तुझ्या मार्गात कधीही अडचण निर्माण करणार नाही आणि मला तुझा द्वेष आहे. विनय तिच्या चेहऱ्यावर थुंकत अंशुलला आपल्या खांद्यावर उचलून नेतो. अंशुलची स्थिती पाहून वरुण गप्प राहिला. रेणूचा राग आकाशाला भिडला. मला तुझा द्वेष आहे वरुण, मला तुझा द्वेष आहे. रेणू दुःखाने ओढत धावत निघाले. मिशिकाचं शरीर हे सर्व घडामोडी पाहून थरथरत होतं. तिने आपलं कपाळ धरलं आणि म्हणाली, हे सगळं माझ्या अज्ञानामुळे घडलं. लेक्चरर भार्गवीने वरुण आणि रेणूची चर्चा ऐकली. तिने रेणूला धावत गेल्याचंही पाहिलं. तिने वरुणकडे जाऊन त्याला आणि त्याच्या मित्रांना पाठवायला सांगितलं. अजून वाद नाही वरुण. शीना सोडून तुम्हा सर्वांना एका महिन्यासाठी महाविद्यालयातून बाहेर पाठवले आहे, प्राचार्य महेश रागाने सांगितले. माफ करा सर, रागाच्या झोपेत मी आपला आत्मसंयम हरवला, वरुणने सांगितले. वरुणने आपली दोन्ही गालांवर झेपावून हात चाटले. त्याचे डोळे खाली वाकले आणि प्राचार्य महेशकडे माफी मागितली. महेशला वरुणसारखा हुशार विद्यार्थी अशा राग नियंत्रणाच्या समस्यांसह पाहून वाईट वाटले. वरुण त्याच्या बॅचचा टॉपर होता. तो खेळांमध्येही उत्तम होता. त्याने महाविद्यालयासाठी अनेक गौरव आणि सन्मान आणले होते, पण तो रागीर व्यक्ती होता, ज्यावर अनेक वेळा त्याचा राग हावी झाला होता. ज्ञान आणि कौशल्यांसाठी त्याचे कौतुक केले गेले, पण अनेकांनी त्याला त्याच्या रागीर स्वभावावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला होता. तो या समस्येवर मात करण्यासाठी काउन्सिलिंग वर्गांना हजेरी लावत होता, पण नेहमीच अपयशी ठरला. सर, अंशुलचा डोकं जखमी झाल्यामुळे तो इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आहे. लेक्चरर भरत धावत प्राचार्याच्या कॅबिनमध्ये आला. महेश आपल्या खुर्चीतून उभा राहिला आणि अंशुलने मिशिकाचे जीवन धोक्यात टाकल्याबद्दल वरुणला थप्पड मारले. सर, अंशुलने मिशिकाचा हात धरून तिला वर्गाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या एका कनिष्ठाने हे संदेश पाठवले. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्याला कॉल करून विचारू शकता. मुलगीसुद्धा कॉल करू शकता. हिमेशने संघर्षामागचं कारण सांगितलं.
हिमेशने माहिती दिलेल्या व्यक्तीला कॉल करा आणि मिस मिशिकालाही कॉल करा. महेशने वर्ग इन्चार्ज मदनला आदेश दिला. मदनने डोकं हलवलं आणि अमरला आणलं, ज्याने गुप्तपणे हिमेशला अंशुलबद्दल माहिती दिली होती. मिशिकालाही प्राचार्य महेशांच्या कॅबिनमध्ये बोलावलं गेलं. तुमचं नाव काय आहे? महेशने अमरकडे पाहत विचारलं. अमर सर. अमरने नम्रपणे डोळे झाकून सांगितलं. तुम्ही अंशुलने तिचा हात धरला हे पाहिलं का? महेशने मिशिकाकडे हात वाढवून विचारलं. नाही सर, अंशुल फक्त तिला बोलायला आला होता. हे मी माझ्या सिनियरला सांगितलं होतं. त्याने सांगितलं की अंशुलवर लक्ष ठेवा. अमरने सांगितलं, ज्याने वरुण आणि त्याच्या मित्रांना धक्का दिला. हिमेशने त्याचं खोटं ऐकून रागावला. अमरने पाठवलेला मेसेज असल्यामुळे त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. हिमेशने आपली मूठ घट्ट केली आणि त्याला कडक नजर दिली. वरुणलाही अमरच्या फसव्या हालचालीमुळे त्याला मारण्याची इच्छा झाली. सर, मी नम्रपणे विनंती करतो की या प्रकरणाला सोडा. मला कोणालाही शिक्षा होऊ देऊ इच्छित नाही. या भांडणाचं कारण मीच आहे. मी आपल्यास आणि वर्ग उपस्थित लोकांसमोर माफी मागतो सर. मी एक मोठी चूक केली. मी येथून पुढे सुधारण्याचे वचन देतो. माझ्या सिनियर्सच्या वतीने शिक्षेसाठी तयार आहे, मिशिकाने सांगितलं आणि महेशसोबत गुडघे टेकले. महेश आणि इतरांना तिच्या कृती पाहून धक्का बसला. महाविद्यालयातील तुमच्या कृतीमुळे हे भांडण घडलं आणि तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला एका महिन्यासाठी महाविद्यालयातून बाहेर पाठवण्यात येत आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणे तुमची चूक मान्य केली आणि माफी मागितली. त्यामुळे मी तुम्हाला फक्त इंटरनल परीक्षा देण्याची परवानगी देतो. एक औपचारिक माफीपत्र लिहा आणि मदनला सादर करा. पुढच्या वेळी अधिक सावध राहा. महेशने चेतावणी दिली आणि शिक्षेचे आदेश कर्मचारी वर्गाला दिला. वरुणला मिशिकाबद्दल वाईट वाटले आणि तिच्यावर दया आली. त्याला रेणूचे शब्द आठवले आणि त्याने अपराधाची भावना अनुभवली. शीनाने मिशिकाच्या बलिदान पाहून डोकं खाली वाकवलं. अमरला वरुण आणि त्याच्या मित्रांनी आतल्या मनाने शाप दिला कारण त्याने त्यांना फसवलं होतं. महेशने शीनाला वगळता वरुण आणि त्याच्या मित्रांना पंधरवाडा महाविद्यालयातून बाहेर पाठवलं. शीना थेट भांडणात सहभागी नव्हती, त्यामुळे तिला माफ करण्यात आलं आणि तिला भविष्यात अशा प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये सामील होऊ नये असा इशारा दिला. महेशने वरुण सोडून इतर सर्वांना जाण्यास सांगितलं. ते निघून गेल्यानंतर महेशने कॅबिनचे दरवाजे बंद केले आणि वरुणला पुन्हा एकदा थप्पड मारली. बाबा, वरुणने आपल्या गालावर हात फिरवत कमी आवाजात म्हटलं. लाज वाटावी. अंशुलला असे मारण्याचा तुम्हाला काय अधिकार? तुम्ही त्याच्यावर आपला राग काढत आहात का? जखमेमध्ये मीठ भरण्याची हिंमत तुला कशी वाटली? आपण भूतकाळातील घटना विसरायचा प्रयत्न करत आहोत. मला हवे आहे की तुलाही तसंच करावं. महेश रागावले. विश्वास ठेवा बाबा, अंशुलने मिशिकाचा हात धरला होता. मी तिला सोडण्यास सांगितले तरीही त्याने सोडला नाही. त्याला धडा शिकवण्यासाठी मला मारावं लागलं. मला नाही माहीत होतं की माझा राग एवढा प्रचंड होईल आणि मी त्याला इतकं मारेल. त्यासाठी मला खरोखर वाईट वाटते, वरुणने कारण सांगितले. तुम्ही त्याला का त्रास देत आहात? तुम्ही का या भांडणात पडत आहात? तुम्ही विभागांमध्ये अडथळा का बनत आहात? तुम्ही तुमचा राग तुमच्या कनिष्ठांवरही सोडत आहात. तुम्ही कॉलेज संपल्यावरही हे वैर वाढवू शकतात. पूर्वी तुम्हाला अंशुलची काळजी होती. तुम्ही दोघे चांगले मित्र होतात. आता तुम्ही त्याचा शत्रू बनला आहात, महेश उदासपणे म्हणाले. आपल्या कुटुंबाबद्दल त्याने जे केलं त्यानंतर मला त्याची काळजी नाही बाबा. त्याबद्दल बोलू नका, वरुणने थोडं थांबून सांगितलं. मी नम्रपणे विनंती करतो की निरपराध लोकांना शिक्षा देऊ नका. मिशिकाने माझ्यापेक्षा मोठी चूक केली नाही. मी तिची शिक्षा रद्द करण्याची विनंती करतो. वरुणने आपले डोळे खाली वाकवले. नाही, मी नाही करणार. मी या महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. काय करायचे आणि काय नाही हे मी ठरवेन. तू आता जाऊ शकतो, महेशने वरुणला ओरडून पाठवले. वरुण शांतपणे आपल्या कॅबिनमधून बाहेर निघाला. शीना, हिमेश, पार्थ आणि सुदीप जे उत्सुकतेने वरुणची वाट पाहत होते, त्यांनी त्याचा उदास चेहरा पाहिला आणि काही बोलले नाही. ते त्याच्यासोबत शांतपणे आपल्या वर्गात गेले. दयालला या प्रकरणाची माहिती मिळाली, पण तो शांत राहिला. संपूर्ण कर्मचारी वर्ग दयालच्या कृतीची अपेक्षा करत होता, पण त्याचं मौन कर्मचाऱ्यांसाठी आश्चर्यचकित करणारं ठरलं. ही घटना संपूर्ण कॉलेजमध्ये गरम चर्चा ठरली. रेणूला तिच्या चुलत भावाने अनुजने सावध केले की ती या प्रकरणाचा भाग होऊ नये. अनुजने आपल्या प्रभावाचा वापर करून हा विषय शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विद्यार्थी त्याबद्दल गॉसिप करत राहिले. मिशिकाला तिच्या वडिलांनी विजयने जोरात थप्पड मारले. तिच्या आईने सनितेने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या एकमेव मुलीच्या कॉलेजमधील वागणुकीवर खूप निराश झाले होते. त्यांनी तिच्याशी बोलणे थांबवले आणि तिच्यावर निर्बंध लादले. विजयने मिशिकाला दुसऱ्या कॉलेजमध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. 4 वर्षांनंतर. ती कुठे गेली? पकडा तिला, मध्यदूतांपैकी एका व्यक्तीने ओरडले. श्श, मी तिची सावळी छाया पाहू शकतो, दुसऱ्या मध्यदूताने हळू आवाजात सांगितले आणि आपल्या बोटाने भिंतींकडे निर्देश केला. इतर मध्यदूत त्याची सावळी छाया पाहून आनंदित झाले.
आणि तिला पकडण्यासाठी धावले. तिने जवळ येणाऱ्या भरीव पावलांचा आवाज ऐकून सर्व शक्तीने पुन्हा धाव घेऊ लागली. तिच्या गालावर अश्रू वाहत होते आणि तिला श्वास घेण्यात त्रास होत होता. धाव बेबी धाव, काही मिनिटात तू आमचं जेवण बनशील, तिच्या मागे धावणाऱ्या मंददुधांपैकी एका व्यक्तीने म्हटले. तो तिच्या धावण्यावर हसत होता आणि मजा घेत होता. काही मिनिटांनंतर तिचे शरीर थकून खाली पडत होते. एका हाताने तिच्या कमरेभोवती मिठी मारली आणि तिला खांद्यावर धरले. तिने डोकं वळवून त्याच्या डोळ्यात थोड्या वेळासाठी पाहिले. ती हळूहळू श्वास घेऊ लागली आणि बेहोश झाली. अरे, ती मुलगी आम्हाला दे, तिच्या मागे धावणाऱ्या मध्यदूताने ओरडला. त्याने गर्वाने छाती फुलवली आणि तिच्या रक्षकावर आपला राग ओतला. रक्षकाने डोके हलवले आणि सांगितले, नाही. मध्यदूत रागावला. त्याने रक्षकाकडे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तिला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. रक्षकाने तिच्याजवळ उभा राहून मध्यदूताला स्पर्श करू दिला नाही. मध्यदूत रागावला आणि रक्षकापासून सुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याचे मध्यदूत मित्रही सामील झाले आणि रक्षकाच्या जीवनावर लक्ष ठेवले. रक्षकाने मिशिका खांद्यावर उचलली आणि पूर्ण शक्तीने धावला. मध्यदूतांनी त्याला निस्सहाय्यपणे धावताना पाहून हसले. थांबा, तुम्ही आपले किंवा तिचे जीवन वाचवू शकणार नाही. आज रात्री, मध्यदूतांनी ओरडले आणि त्याचा पाठलाग केला. रक्षकाने काही क्षणांनंतर धाव थांबवली आणि कारचा दरवाजा उघडला. त्याने मिशिकाला कारच्या मागील सीटवर ठेवले आणि दरवाजा बंद केला. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य उमटला. मध्यदूत रागावले आणि त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. रक्षकाने त्यांच्या हल्ल्यांना वेगाने टाळा दिला आणि परत हल्ला केला. त्याच्या मुक्क्यामुळे एका मध्यदूताच्या चेहऱ्यावर मार लागला आणि त्यांना त्याची ताकद जाणवली. त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी मुलीला पकडण्याचा विचार थांबवावा, पण रक्षक त्यांना सोडायला तयार नव्हता. त्याने त्यांना जोरात मारले, ज्यामुळे ते रडून मागे हटले. सर, 5व्या मजल्यावर एक सूट उपलब्ध आहे, मी मॅडमसाठी बुक करू का? लता थोडी लाजाळी होऊन विचारते. रक्षक शांतपणे मान नोंदवून बसला, तर त्याचा मित्र हास्य थांबवत होता. सर, मला तिचं नाव हवं आहे, लता विचारत तिला पाहत राहिली. मिशिका, रक्षकाने खळखळ आवाजात सांगितले. ठीक आहे सर. लता बुकिंगची पुष्टी करून सांगितली आणि सूटपर्यंत पोहोचवण्यासाठी हॉटेलचा मुलगा पाठवणार होती. माझ्यासोबत एक महिला सहाय्यक हवी आहे जी तिची काळजी घेईन, रक्षकाने सांगितले. लता त्याच्या विनंतीवर थोडी आश्चर्यचकित झाली, पण मान्य केली. महिला सहाय्यक सरिता संभ्रमितपणे सूटकडे चालत आली. रक्षकाने मिशिकाला अचानक पलंगावर ठेवले आणि सरिताला तिची काळजी घेण्यास सांगितले. त्याने तिला काही टिप्स दिल्या आणि आपल्या मित्रासोबत सूटमधून बाहेर निघाला. चिनू, थांब, तुम्ही तिला एकटी सोडणार का? रक्षकाचा मित्र विचारतो. लता त्याच्याकडे पाहून काही बोलली नाही. हो, मला तिचा चेहरा पाहायचा नाही. मानवतेच्या दृष्टीने मी तिला वाचवलं, आता ती सुरक्षित हातात आहे. हा माझ्या मित्राचा हॉटेल आहे, मला तिची काळजी करण्याची गरज नाही. उद्या सकाळी ती घरी परत जाऊ शकते, तो रक्षक ठाम आवाजात सांगत हॉटेल सोडून गेला. रक्षक आपल्या मित्रासोबत कारमध्ये बसून निघून गेला. उद्या सकाळी मिशिकाने शीतल चेतना मिळवली आणि भीतीने लगेच डोळे उघडले. तिने आजूबाजूला पाहिलं आणि समजले की ती काही हॉटेलमध्ये आहे. तिने एका महिलेला पाहिले, जिने एका क्षणासाठी डोळे बंद न करता तिच्याकडे पाहिले. मिशिकाने तिला बोहो उठवून विचारले, मी कुठे आहे? सुप्रभात मॅडम, आपण नोवोटेल हॉटेलमध्ये आहात. सरने आपल्याला काल रात्री बेशुद्ध अवस्थेत येथे आणले. आशा आहे की तुम्ही आता ठीक आहात. मी तुम्हाला नाश्ता आणू का? सरिताने नम्रपणे विचारले. नाही, मला काही खायला आवडत नाही. मला तुमच्या सरचं नाव सांगू शकता का? रात्री तो या खोलीत माझ्यासोबत होता का? मिशिकाने उदास डोळ्यांनी विचारले. सरने ही खोली तुमच्या नावावर बुक केली आहे मॅडम, सरिताने सविस्तर सर्व समजावून सांगितले. निश्चितच, त्याने माझ्या पाठीत जोरात मारले. मिशिकाने आपली पाठ हलक्या हाताने घासत म्हणाली. मॅडम, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी जाऊ शकते का? मला वाटतं की मी संपूर्ण रात्र तुमची काळजी घेण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आहे, सरिताने जोरात दुमहाळत विचारले. 1 मिनिट. मिशिकाने पलंगावरून उतरून सरिताला मिठी मारली आणि तिच्या काळजीसाठी धन्यवाद दिले. काल रात्री मला येथे आणणाऱ्या व्यक्तीची माहिती मला मिळू शकते का? मिशिकाने त्याला धन्यवाद देण्याच्या उद्देशाने विचारले. मॅडम, मला त्या सरबद्दल काही माहिती नाही. तुम्ही रिसेप्शनवर त्याबद्दल चौकशी करू शकता, सरिताने शांत आवाजात सांगितले. धन्यवाद, मिशिकाने सांगितले आणि सूट रिकामी करण्यासाठी तयार झाली. तिने रिसेप्शनिस्टला भेटली, ज्याने तिच्या नावावर सूट बुक केले होते आणि त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या माहितीत नाही मॅडम. त्याचा मित्र त्याला चिनू म्हणतो. तो वर्मा ग्रुपचा चेअरमन आहे, लताने उत्तर दिलं. अहो, वर्मा ग्रुप एक विशाल प्रतिष्ठित संस्था आहे आणि त्याचे अनेक विभाग आहेत. मिशिका, तो काही विभागाचा चेअरमन आहे. जरी तुम्ही त्याला शोधण्याचा निर्णय घेतला तरी तुम्ही त्याला सहज मिळवू शकणार नाही. तुमच्या विचारांना धन्यवाद देण्याची कल्पना सोडणेच चांगले, मिशिकाने स्वतःशी म्हणाली आणि खूप निराश झाली. मॅडम, आपला कॅब ड्रायव्हर येथे आहे. सरने तुम्हाला कॅबची व्यवस्था करण्यास सांगितली. तुम्ही ड्रायव्हरला सांगू शकता की तो तुम्हाला घरी सोडून देईल.
लता हसत म्हणाली आणि कामात व्यस्त झाली. माझा रक्षक? तुम्ही कोण आहात? तुम्ही मला गूढ वाटत आहात. काश मी पुन्हा एकदा तुमच्याशी भेटू शकेन. चला हे नशिबावर सोडू, मिशिकाने विचार केला आणि आपले केस बोटांनी हलवले. मिशिका कॅबमध्ये बसली आणि घरी पोहोचली. मिशिकाने आपल्या घराची बेल वाजवली. श्वेताने दरवाजा उघडला आणि तिच्यावर गहिरा तिरकस नजर टाकली. काल रात्री तू कुठे होतीस? श्वेताने घाईघाईने विचारलं आणि मिशिकाला घरात ढकलले. तिने बाहेर डोकं वर करून आजूबाजूला पाहिले की कोणीही मिशिकाला घरात जाताना पाहिलं नाही. मिशिकाच्या डोळ्यात भीती होती. ती डोळे झपाट्याने उघडत होती आणि बोटांनी केस सावरत होती. मी तुला साधा प्रश्न विचारला मिशिका, आता उत्तर दे. श्वेताने नाटक करून राग दाखवला. काल रात्री एका पार्टीत एखाद्याने माझ्याशी वागणूक चुकवली. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनी त्याला इशारा दिला आणि हॉटेल व्यवस्थापनाला त्याच्या वागणुकीची तक्रार केली. मला भीती वाटली की ही घटना मोठी होईल. त्यामुळे मी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला. त्या बदमाशाने आपली मंडळी घेऊन मला पाठलाग केला आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण एक अपरिचित व्यक्ती माझ्या रक्षकासारखी उभी राहिली आणि मला वाचवलं. मी त्याच्या मिठीत बेशुद्ध झाले. त्याने मला एका सुरक्षित हॉटेलमध्ये सोडलं, जिथे एका वृद्ध महिला कर्मचारीची देखभाल होती. मिशिकाने डोळे खाली घालून सांगितले. भीती बाळगणं सोड मिशिका. तू कधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकशील? तू दुसऱ्यांच्या रागाची भीती नेहमी बाळगू शकत नाहीस. भूतकाळ मागे टाक आणि प्रवाहासोबत जा. अंशुलच्या घटनेला विसर, श्वेताने सांगितले आणि हलक्या हाताने तिच्या खांद्यावर टॅप केला. मिशिकाच्या डोळ्यात अश्रू आले आणि हृदयावर जुना दुखा चिरला. धैर्य गोळा करत मिशिकाने स्टॅमर करत सांगितले, चला अंशुलबद्दल चर्चा करू नये. मी जाऊन ऑफिससाठी तयार होते. श्वेताने शांतपणे मान डोलावली आणि मिशिकाला तिने आपल्या खोलीत झपाट्याने चालताना पाहिले. मिशिकाचे वडील विजय तिच्या कॉलेजमधून तिला निलंबित केल्यावर तिला महिला अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी ठाम होते. विजय तिच्या कॉलेजला भेट देऊन मिशिकाच्या वतीने ट्रान्स्फर सर्टिफिकेट मागितले. मिशिका कॉलेज सोडून महिला अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पाठवण्यात आली. विजयने त्यांचा निश्वासस्थान बदलले. मिशिका वडिलांच्या कडक नियमांचे पालन करत होती. ती सतत त्यांच्या लक्षात होती. तिचा मोबाईल नियमित तपासला जात असे. सुरुवातीला तिला तिच्या वडिलांचा बदललेलं व्यक्तिमत्व पाहून दम लागला, पण नंतर तिने त्यांची भीती समजून घेऊन आज्ञाधारक राहिली. तिने आत्मविश्वास गमावला आणि अभ्यास वगळता इतर कोणत्याही गोष्टीत स्वतःला गुंतवले नाही. सध्या तिने अशा कंपनीत जॉईन केले जिथे महिला कर्मचारी पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहेत. श्वेता तिची सर्वात चांगली मैत्रीण होती. रेणूच्या कॉलेजमधील घटनेनंतर अचानक गायब होण्याच्या काळात मिशिकाने श्वेताला महिला अभियांत्रिकी कॉलेजमध्ये भेटली. मिशिकाने तिच्या भूतकाळी घटनेबद्दल सांगायला 2 वर्ष घेतली. श्वेताला वाटले की मिशिकाला अंशुलबद्दल योग्य क्लोजर मिळालेली नाही, जी कधीकधी मिशिकाला त्रास देत होती. श्वेता आणि मिशिका वेळेत त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. त्यांनी ऑफिसचे काम सुरू केले आणि व्यस्त झाल्या. अचानक मिशिकाच्या ऑफिसमध्ये गरम गॉसिप चालू झाला. मिशिका थोड्या बदलासाठी त्यांच्या संवादावर कान लावू लागली. हो, बातमी खऱ्या ठरल्या. आपल्या महिला बॉसच्या जागी एक तरुण आणि डायनॅमिक पुरुष बॉस आला आहे. आज तो ऑफिसमध्ये येणार आहे. तो काही क्षणात येईल. तो आकर्षक आणि मोहक आहे, गॉसिप क्वीन मेघाने उत्साहात सांगितले. तो कोण आहे? मिशिकाने स्वतःलाच विचारले आणि उत्सुक झाली, पण तिला वडिलांचा इशारा आठवला आणि तिने आपली भावना नियंत्रणात ठेवली. हाय मिशिका, तू हे काम पूर्ण करू शकतेस का? माझ्या टेबलवर आधीच फाईल्सचे ढीग आहे. वरुणने निराश होऊन तिच्या टेबलकडे निर्देश दिला. मिशिकाने हसत मान डोलावली. वरुण हा एकमात्र सहकारी होता ज्याच्यावर मिशिकाला विश्वास होता. त्याला खरोखर मिशिकाची पसंती होती आणि त्याने तिच्या निरागसतेचा फायदा कधीही घेतला नव्हता, जसे इतर महिला ऑफिसमध्ये करायच्या. मिशिकाला अनेकांनी तिच्या दिसण्यावरून नीट समजले. मिशिकाला मेकअप आणि स्टायलिश कपडे घालण्यास वडिलांनी कधीही परवानगी दिलेली नव्हती. हा वडिलांचा मुख्य नियम होता. मिशिकाला कधीकधी वडिलांकडून अन्याय झाला असे वाटले, पण तिने त्यांचा आरोग्य विचार करून काहीही बोलले नाही. आपले बोट क्लिक करत ईशाने मिशिकाच्या टेबलवर अवलंबून पाहिले. तिचे दैवी रूप अप्रतिम होते. सर्व कर्मचारी तिला सौंदर्याची देवता समजत होत्या. मिशिकाने डोळा वर केला आणि हसत तिचं अभिवादन केले. ईशा हसली आणि तिच्या नजरेतून भेळ टाकली. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या कथेचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि अंशुल आणि मिशिकाचे पुढे लग्न होणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या या कथेचे पुढचे भाग नक्की ऐका. धन्यवाद.